गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में खारघर में खारघर डांस नृत्य प्रतियोगिता का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, शेखापश के जिला सचिव बालाराम पाटिल, पंचायत समिति सभापति हरीश केणी, उप सरपंच गुरुनाथ गायकर, संतोष गायकर, रघुनाथ गायकर, श्री सोनी आदि गणमान्यों सहित स्पर्धक एवं दर्शक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान बालाराम पाटिल ने उपस्थितों को गणतंत्र दिवस की शुभकामनाएं दी। आपण साऱ्याला मनापासून या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना अतिशय मोठ्या संख्येनं आज आपण सारी कलाकार मंडळी, पालकवृंद आणि कलारसिक या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात। आपण साऱ्यांच्या शुभेच्छांनी सदिच्छांनी भारतीय प्रजासत्ताक जास्तीत जास्त बलशाली, जास्तीत जास्त ताकदवान होईल असा निश्चित विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावासा वाटतोय। आणि भविष्याच्या दृष्टीनं सुजलाम सुफलाम भारत घडवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी कलाकारांची जी तरुण फौज झालेली आहे ती निश्चितपणानं या खारघर नगरीचा वाटा उचलेल आणि देशाचा आणि खारघरचा नावलौकिक वाढवेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। तो वही खारघर का राजा एवं युवा प्रेरणा द्वारा भी नृत्य प्रतियोगिता का आयोजन किया गया था। इस अवसर पर उपरोक्त गणमान्यों सहित दर्शक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इस तरह की प्रतियोगिता के माध्यम से निश्चित रूप से अच्छे कलाकारों का निर्माण होगा। प्रजासत्ताक दिनानिमित्त मी माझ्याकडनं माझ्या सर्व सहकार्याकडनं शेतकरी कामगार पक्षाकडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत आहे। हा प्रजासत्ताक दिन आज आपला जो भारताचा साजरा होत असताना खऱ्या अर्थानं सत्ता आपल्या देशामध्ये आज आहे आणि ह्या देशाचा देश हा बलशाली व्हावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया। आज या नृत्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये जे कलाकार आहेत या कलाकारांना एक चांगल्या प्रकारची संधी देण्याचं काम खारघरचा राज्य ट्रस्ट आणि युवा प्रेरणा ट्रस्टच्या वतीने दिले गेलेलं आहे। याची चांगली गोष्ट आहे। मला वाटतं या स्टेज आपल्याला जे उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या कलाकारांना एक वाव देण्याचं कार्यक्रम किंवा काम या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून केलेलं आहे। त्या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो आणि आपल्यातच एक चांगले मोठे कलाकार घडवून आपल्या खारघरचं नाव उज्ज्वल कराल असं या सगळ्या कलाकारांकडे अपेक्षा करतो। त्या कलाकारांना शुभेच्छा देत असताना कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून एक नवीन आपण एक कार्यक्रम आयोजित करतोय की ज्या कार्यक्रमाच्या आधारानं आपल्या कलाकारांना एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळेल आणि हे प्रोत्साहन मिळाल्यानंतर निश्चितच एक चांगले कलाकार व नावानुसार येतील। त्या संबंधातल्या घोषणा आम्ही लवकरच करणार असून सगळ्यांच्या माध्यमातून करणार आहोत आणि या कलाकारांना एक चांगली संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुढे एकदा दोन्ही संस्थेचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आइए नजर डालते हैं नृत्य प्रतियोगिता पर। तो वही सुकापुर में भी स्वर्गीय नवनाथ ठाकुर कला क्रीड़ा एवं सांस्कृतिक मित्र मंडल द्वारा आयोजित नृत्य प्रतियोगिता में उपरोक्त गणमान्यों ने शिरकत की, जहां मंडल द्वारा उपस्थित गणमान्यों का स्वागत किया गया।